नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज व्हिडिओचं शीर्षक गोलमाल असं ठेवलेलं आहे. कारण सध्याची राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि असं चाललेलं असताना महाराष्ट्र राज्य कसं सहन करतंय. भारतीय जनता पक्षाचं बहुमतातलं सरकार एवढं अगतिक का झालेलं आहे, अजूनही स्टेप्स का घेतले जात नाही हे सगळं सुधारण्यासाठी, असा प्रश्न मनात येतो. याची सुरुवात आपण शरद पवारांपासून करूया. शरद पवारांनी नुकतंच दिल्लीमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात असं सांगितलं की 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं जे सरकार एका मताने पडलं त्याचे करता करविता ते स्वतः होते. त्यांनी असं सांगितलं की या मतदानाच्या दिवशी त्यांनी एका भारतीय जनता पक्षाच्या माणसाशी संपर्क साधला. 10-15 मिनटं काहीतरी त्याचं बौद्धिक घेतलं आणि त्याचमुळे त्या माणसाचं मत त्यांना न मिळाल्यामुळे वाजपेयी सरकार कोसळलं. आता ही एवढी मोठी घटना हा माणूस किती अभिमानाने सांगतो. आपण एखादं चांगली गोष्ट निर्माण केली, काही स्टँडर्ड सेट केले तर माणूस ते अभिमानाने सांगतो की बाबा माझ्यामुळे एक कॉम्प्युटर क्रांती घडली, किंवा माझ्यामुळे रेल्वेमध्ये सुधारणा झाली, किंवा माझ्यामुळे लोकांना काही गोष्टींपासून वंचित होते, पिण्याच्या पाण्यापासून म्हणा, किंवा 2 वेळच्या जेवणसुद्धा ज्यांना दुरापास्त होतं त्यांना आमच्या योजनांमुळे फायदा झाला, असं ह्या गोष्टी अभिमानाने सांगण्यासारख्या आहेत. पण मी सरकार पाडलं हे इतक्या अभिमानाने हा माणूस सांगतो आणि लोकही त्यांचं तोंड, म्हणजे लोकांनाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही. त्यांना असं वाटतं वा किती महान शिल्पकार आहे हा माणूस देशाच्या बाबतीमध्ये. असो, तर आपल्याला ह्याच्यातून काय दिसतं की शरद पवार यांचे जे राजकारण आहे ते तोडफोडीचंच राहिलेलं आहे. या माणसाच्या मध्ये स्वतःमध्ये कर्तृत्व फार कमी होतं, पण त्यांना सत्तेचा मोह प्रचंड होता. म्हणून अगदी सुरुवातीच्या काळापासून ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हापासूनच त्यांनी किती पक्षांतर केली हे आपल्याला माहिती आहे. पहिले काँग्रेसमध्ये होते, मग शेतकरी कामगार पक्षशी त्यांनी जवळीक केली, त्याच्यानंतर तिथून बाहेर पडून मग त्यांनी काँग्रेस सेक्युलर हा पक्ष स्थापन केला, त्याच्यामध्ये गेले. त्याच्यानंतर परत त्याच्यातून बाहेर पडले, परत काँग्रेसमध्ये आले, परत तिकडून बाहेर पडले आणि परत राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यांनी बऱ्याच कोलांटोड्या मारल्यात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. त्यांना स्वतःच्या मेरिटवर ते जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा स्वबळावर त्यांना काही 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आली नाही. आणि ते जेव्हा केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. आणि हा सरकार तोडण्यामध्ये, पक्ष फोडण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे, हे आपण वेळोवेळी पाहिलेले. तरीसुद्धा हा माणूस अजूनही जनमानसात आपली प्रतिमा टिकवून आहे, आपलं वजन टिकवून आहे असंच म्हणावं लागेल. त्यांनी सहकार चळवळीमध्ये सुद्धा अनेक घोटाळे केले, ज्याच्याबद्दल एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे दगाबाज या नावाने. त्याचं पुस्तक परीक्षणही मी माझ्या चॅनलवर दिलेलं आहे. तर असे घोटाळे त्यांनी जे राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये केले, सहकार चळवळीला हाताशी धरून त्यांनी बँका कशा डुबवल्या, साखर कारखाने कसे काबीज केले आणि आपल्याच कुटुंबाला कसं मालामाल केलं याची रसभरीत वर्णनं आपण त्याच्यात वाचतो. आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी त्या लेखकावर कोणती कारवाई केलेली नाही आजतागायत. ते मौन बाळगून आहेत. याच्यातूनच आपल्याला समजतं की काहीतरी पाणी मुरतंय. नाहीतर एवढे मोठे आरोप झाल्यानंतर कोणताही माणूस स्वस्थ बसणं शक्य नाही. पण हा माणूस स्वस्थ बसला, कारण कुठेही हा माणूस इतका हुशार आहे की कुठेही त्याचं स्वतःचं नाव पुढे येत नाही. किती भ्रष्टाचार साखर कारखान्यात होऊ दे, आणखीन कशात होऊ दे, ते योग्य प्यादी वापरून ते काम करतात. आणि ती प्यादी इतकी त्यांच्या कह्यात असतात की त्यांचं नाव कुठेही बाहेर फुटत नाही. मागे एकदा त्यांच्याबद्दल असंच सांगितलं होतं की शरद पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे आमच्याकडे आहेत, पण एक साधी चिठ्ठीसुद्धा त्यांना शरद पवारांबरोबर बोटभर पुरावासुद्धा जनतेसमोर देता आला नाही. याच्यातूनच हा माणूस किती शाकीर आहे हे आपल्याला समजतं. आणि राजकारण, पक्ष फोडणं हे त्यांचं काम आज तागायत चालू आहे.
2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्यांनी शिवसेना फोडणं हे त्यांचं पहिल्यापासून काम होतं, म्हणजे त्यांची इच्छाच होती. पण जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी जरी त्यांच्याशी दोस्ती केली असली, मैत्री असली, तरी राजकीय मैत्री त्यांनी कधीच केली नाही. आणि त्याचमुळे बाळासाहेबांपासून शिवसेना त्यांना वेगळी करता आली नाही, शिवसेना फोडता येईल नाही. पण उद्धव ठाकरेला त्यांनी उद्धव ठाकरेला जेव्हा हेरलं तेव्हा त्यांना कळलं हा माणूस लालची आहे, त्याला आपण लालूच दिली तर हा माणूस काहीही करायला तयार होतो. अशा प्रकारे त्यांनी शरद पवारांनी जाळ्यात खेचलं उद्धव ठाकरेंना आणि सांगितलं तुम्ही 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाशी युती जरूर करा आणि युतीच्या बळावरच तुम्ही निवडणूक लढवा. पण जर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं पूर्णपणे तर त्यांना सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला भाजपाला सोडून काय फायदा नाही. पण जर मतदानाचे निकाल असे लागले की भारतीय जनता पक्षाला शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही, तर मात्र तुम्ही भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घ्या आणि नंतर मी माझ्या मदतीने आणि सोनिया गांधी यांची मदत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून तुम्हाला मुख्यमंत्री बनवीन. आणि अशा प्रकारे महाविकास आघाडीचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. पण ते औटघटकीचे ठरले. ज्या वेळेला शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले, जेव्हा त्यांना जाणीव समविचारी आमदारांना घेऊन त्यांना जेव्हा समजलं की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मताचा अनादर करत आहेत, त्यांच्या हिंदुत्वापासून ते दूर गेले आहेत, ते कार्यक्षम नाहीत, ते कोविड काळामध्ये सुद्धा घराच्या बाहेर पडले नाही, सगळं बंगल्यात बसून त्यांनी राज्यकारभार केला, ते आमदारांना त्यांच्या पक्षातल्या भेटत नव्हते, कार्यकर्त्यांना भेटत नव्हते आणि त्यामुळेच हा गट प्रचंड नाराज होता आणि म्हणून ते बाहेर पडले आणि त्यांनी आपला स्वतंत्र एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा गट स्थापन केला. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2.5 वर्ष चांगला कारभारही केला आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपले जवळजवळ 57 आमदार निवडून आणले आणि एक चांगला सशक्त पक्ष निर्माण केला. सामान्य लोकांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच पारड्यात मत टाकलं. आणि त्यानंतर आता जेव्हा शिंदेसाहेबांचा दिल्लीमध्ये सत्कार झाला होता, त्या म्हणजे महाजी शिंदे पुरस्कार त्यांना देण्यात आला, तोही त्यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. आणि यावेळेला शरद पवारांनी त्यांचा नुसताच अभिनंदन नाही केलं, तर त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले की तुम्ही एक चांगली शिवसेना निर्माण केली आणि इतिहास तुमच्या कामाची दखल घेऊन त्याची नोंद करेल. आणि यामुळेच उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या, संजय राऊतांना मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी असं त्याचप्रमाणे ते असे म्हणाले की ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंचा महत्त्वाचा वाटा आहे. तेव्हा सुद्धा राऊतांनी लगेच विधान केलं की नाही, ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे नंतर आले, आमचे तिकडे जे आहेत राजन विचारे आमचे आमदार, त्यांना आम्ही शरद साहेबांकडे पाठवू आणि सांगू की ठाण्याचा विकास ओरिजिनल म्हणजे उबाठाच्या सेनेने कसा केला. आणि त्यांनी असं करायला नको होतं, शिंदे साहेबांबरोबर गौरवोद्गार काढायला नको होते. तशी नापसंती त्यांनी मीडियामध्येही व्यक्त केली. आशा भोसलेसारख्या महान गायिकेने सुद्धा एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि सांगितलं की तुम्ही एवढे ॲक्टिव्ह आहात, असं वाटलं नव्हतं, तुम्ही एवढा चांगला पक्ष निर्माण कराल, एक महाराष्ट्राला दिशा द्याल असं वाटलं नव्हतं, मी तुमच्यावर मोठी आणि त्यामुळे तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा, असेच तुम्ही प्रगती करा. अशा प्रकारे गौरवोद्गार काढले. याच्यावरून काय सिद्ध होतं की शरद पवार सुद्धा आता उद्धव साहेबांच्या साथीने राहत नाहीत. आता उबाठा गठा एकटा पडलेल्या त्यांच्या पक्षाला आजही गळती लागलेले अनेक कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, शाखा प्रमुख, आमदार हे सगळेच शिंदे गटाकडे चाललेले आहेत आणि त्यांना वाचवायचा प्रयत्न केविलवाणा हे करतायत. त्यांची जी गळती राखली त्यामुळे डॅमेज कंट्रोल असं ते म्हणतात, तो डॅमेज कंट्रोल करायची कामगिरी त्यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह जे काय उरलेले महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यावर टाकलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं की आम्ही गळती थांबवू आणि महापालिकेत आम्ही घवघवीत यश मिळवू, हे त्यांचं स्वप्नरंजन हे करू देत. त्यांना स्वप्नरंजन करायला कोणाला आपण थांबवू शकत नाही, त्यांना करायचे करू दे. पण आता ही शक्यता फार धूसर झालेली आहे. हे झालं या पक्षाच्या बाबतीत. खुद्द आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय, धनंजय मुंडे हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत
यांच्यावर अनेक आरोप झालेले आहेत. जी मसाजोगच्या सरपंच आहेत संतोष देशमुख यांची जी हत्या वाल्मिक कराड याच्या माणसाने केली, त्या वाल्मिक कराडला सपोर्ट करणारा धनंजय मुंडे हाच माणूस आहे असं बीडच्या लोकांचं, स्थानिक लोकांचं आणि मंत्रिमंडळातले अनेक लोकांचं हेच मत आहे. असं असूनही धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून अजून पायउतार व्हावं लागलं नाही. अजित पवारांनी सुद्धा असं एक्सप्लेनेशन दिलं होतं की अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. पण आता जेव्हा दबाव वाढतोय लोकांचा, त्यावेळेला असं वाटतंय की अजित पवार यांनी पलटी मारली आणि आता ते असं विधान करतायत की माझ्यावर जेव्हा काही आरोप आले होते भ्रष्टाचाराचे किंवा अन्य काही, तेव्हा मी ती नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. याचप्रमाणे जर आता कराड याप्रमाणे आता जर मुंड्यांवर आरोप आलेले आहेत किंवा लोक त्यांना दोषी मानत आहेत, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. आणि आता बहुतेक 3 मार्चला जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे मंत्रिमंडळाचं, त्यावेळेला कदाचित धनंजय मुंडे हे राजीनामा देतील असं वाटतंय. कारण आता त्यांना नुकताच कुठचा तरी आजार, इन्फेक्शन काहीतरी झालं असं बातम्या आल्या होत्या, पण तो काही फार मोठा गंभीर आजार नाही. 8-10 दिवसात, फार तर 2 आठवड्यात तो बरा होणार आजार आहे. त्यामुळे आजाराचं निमित्त करून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये येणं टाळतायत की अजित पवारांनी आता जवळजवळ साथ सोडल्यामुळे ते राजीनामा देणार आहेत की आणखीन काही आहे हे समजेल. आणखीन याच्यामध्ये एक ट्विस्ट अशी आलेली आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाल्याला आता जवळजवळ 2-2.25 महिने झाले, 70-72 काहीतरी दिवस झालेले आहेत. एवढ्या काळात शरद पवार हे गप्प होते, पण आता त्यांनी अचानक आपली मुलगी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना मसाजोगला पाठवलं. त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली आणि सांगितलं की आमच्याकडून आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करू. आता ह्याच्यातनं क्लिअर संदेश मिळतोय की हे जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं आणि धनंजय मुंडे यांच्यावर जे त्याच्यामुळे सातत्याने आरोप येत आहेत, ते सहजासहजी निवळणार प्रकरण नाही. धनंजय मुंडे जरी मौन बाळगून असले तरी सुद्धा आता त्यांना बहुतेक धनंजय मुंड्यांचा राजीनामा हवाय असं वाटतंय. वास्तविक ते अजित पवार गटात आहेत, पण ओरिजिनली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा शरद पवार सर्वेसर्वा होते तेव्हा त्यांच्या पक्षात ते आले होते. त्यानंतर ते मुंडे साहेब, त्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याबरोबर त्यांच्या गटात गेले. त्यामुळे आता असं वाटतंय की हे प्रकरण आता जास्त ताणलं जाणार आहे आणि याच्याचमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार आहे. आणि तसं तर व्हायला हवं. आता आपल्यामध्ये फार पूर्वी लाल बहादूर शास्त्री हे जेव्हा रेल्वे मंत्री होते आणि रेल्वेचा एक मोठा अपघात भारतामध्ये झाला होता, तेव्हा त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. आजकाल अशी नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारताना दिसत नाही. उलट राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही दोषी नाहीच होत असं म्हटलं जातं. आम्ही अजून पुढे लढणार आहोत, आम्ही आमचं निर्दोषत्व अजून सिद्ध करू, अशा प्रकारचीच वक्तव्य ही त्यांच्या पक्षांच्या प्रमुखांकडून आणि संबंधित मंत्र्यांकडून किंवा आमदारांकडून केली जातात. अजून एक राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, जे कृषी मंत्री आहेत, त्यांच्यावरही आता एक आरोप सिद्ध झालेला आहे नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये. 1995 ते 1999 या काळात त्यांनी ज्या सिडकोच्या सदनिका वाटप झाल्या त्याच्यामध्ये त्यांचे जे आमदार होते त्यांच्याकडनं ते फ्लॅट जे होते ते त्यांच्या नावावर आणि त्यांच्या भावाच्या नावावर त्यांनी करून घेतले आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार केला आणि त्यामुळे ज्यांनी त्यांना हे फ्लॅट अलॉट केले ते त्यांनीच यांच्यावर केस फाईल केली. तुकाराम दिघोळे नाव होतं त्यांचं. या तुकाराम दिघोळ्यांकडनं यांनी ते सिडकोचे फ्लॅट घेतले अवैध मार्गाने आणि हे जेव्हा त्यांना कळलं, कागदपत्रात फेरफार करण्यात आले, तेव्हा याच तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्यावर केस फाईल केली आणि आज 25 वर्षांनी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही दिली. आता असं जेव्हा झालं तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही राजीनामा देणार का? तर या माणसांनी काय उत्तर दिलं, ज्यांनी माझ्यावर आरोप केले तो माणूस हयात नाही आणि मी आता सर्वोच्च न्यायालयात याच्या विरुद्ध अपील करणार आहे.
म्हणजे आज 25 वर्ष हा माणूस सुखाने राहिला, मंत्री झाला आणि आता परत सर्वोच्च न्यायालयात जाणार. म्हणजे तिथे परत स्टे घेणार आणि ती असेच मॅटर वर्षानुवर्ष पेंडिंग ठेवणार जोपर्यंत त्यांची व्यवस्थित पोळी भाजली जाईल. मग प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या बाबतीत का लिप्त आहेत? कारण धनंजय मुंडेच्या बाबतीतही त्यांनी असं विधान केलं होतं की हा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, यात त्यांचे पक्षप्रमुख निर्णय घेतील, मी बोलणार नाही. मग जर युतीचा ते घटक आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात तर तुम्ही का नाही बोलू शकत? तुम्ही अशा कलंकित लोकांना, मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थानच का देता? दुसरे कोणी केपेबल मंत्री नाही आहेत त्यांच्याऐवजी? दुसरे बेदाग निष्कलंक मंत्री नाही आहेत त्यांच्या पक्षात किंवा तुमच्या पक्षात की त्यांना रिप्लेस करून त्या लोकांना काढून तिथे त्यांची वर्णी लावता येईल? एवढी राजकीय अगतिकता काय असू शकते हेच कळत नाही. खुद्द अजित पवारांवर सुद्धा भ्रष्टाचाराचा करोडो हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता निवडणुकीपूर्वी. आणि त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं होतं की आम्ही याची चौकशी करणार आणि जे दोषी आहेत त्यांना चक्की पिसायला पाठवणार. पण त्यानंतर तातडीने अजित पवार यांना शरद पवारांनी कानमंत्र दिला आणि आपल्यापासून वेगळं गट स्थापन करण्याचा सल्ला दिला. काकांच्या इशाऱ्यानुसार त्यांनी तसं केलं आणि महायुतीमध्ये सामील झाले, सत्तेत आले, उपमुख्यमंत्री झाले. आता त्यांच्याबद्दल तर आता काहीच त्यांची जी प्रॉपर्टी फ्रीज केली होती तीही लगेच मोकळी झाली आणि आता त्याच्याबद्दल कोणी अवाक्षरही काढत नाही. म्हणजे भाजपाकडे असं कोणतं जादुई मशीन आहे की जिथे माणूस एकदा आला की त्याचं ती इतकी स्वच्छ धुलाई होते की धुतल्या तांदळासारखी ही लोक स्वच्छ होतात, स्वच्छ बेदाग कॅरेक्टरची होतात आणि पुन्हा नवीन गुन्हे करायला, नवीन भ्रष्टाचार करायला मोकळे होतात. आता याच्याचमुळे असं वाटतं की मग भाजपाच्या बाजूने आपण मतदान केलं, भाजपाचं सरकार आलं, मग देवेंद्र फडणवीस अजून का नाही याच्या बाबतीत लक्ष घालत? आता एकनाथ शिंदेच्या काही त्यांनी जे व्यवहार केले होते मुख्यमंत्री असताना त्यामध्ये त्यांनी काही चौकशी सुरू केली आहे किंवा त्या लाडकी बहीण योजना वगैरे त्यांनी सुरू केली. त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतंय की एवढा महसूल फुकट वाटण्यासाठी आपण आणायचा कुठून? तर त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की बहुतेक डान्स बारला परमिशन द्यायची. आता डान्स बारला परमिशन देणं हे किती वाईट आहे आणि याच्या विरोधात आबा पाटलांचे जे सुपुत्र आहेत त्यांनी आवाज उठवलेला आणि ते म्हणाले जर डान्स बार परत महाराष्ट्रात सुरू झाले, मुंबईत सुरू झाले तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. आणि हे बरोबर आहे. आज तुम्ही कोणतं कल्चर आणू पाहताय? तुमचा पक्ष वाचवण्यासाठी कोणतं कल्चर आणून पाहताय? नुसते समृद्धी महामार्ग बनवून किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतात आणून इथे उद्योगधंदे वाढवून एवढाच विकास तुम्हाला अपेक्षित आहे का? तुम्हाला बाकी सामान्य माणसाचं जीवन सुकर होण्यासाठी किंवा जे वाईट वागतात, जे खोटे लोक आहेत, भ्रष्टाचारी आहेत, पापी आहेत, खुनी आहेत, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी कायदे सक्षम करावे असं तुम्हाला वाटत नाही का देवेंद्र साहेब? जी न्याय यंत्रणा आहे ती सक्षम करावी. नवीन न्याय संहिता पण आली आहे, पण कोर्टाच्या कामकाजामध्ये कुठे फरक पडतोय? 25, 30 वर्ष जर असे खटले पेंडिंग राहणार असतील आणि ते सुद्धा महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांबाबतचे, तर मग सामान्य माणसांनी याच्यातून काय बोध घ्यायचा? सामान्य माणूस वर्षानुवर्ष पिचत राहतो किंवा त्याच्यावर एवढासा जरी लागला सरकारी नोकरीत तरी लगेच त्याचं निलंबन केलं जातं, त्याची खातेनिहाय चौकशी होते, त्या काळातला त्यांचा पगार रोखला जातो आणि ते जर दोषी आढळले तर त्यांना नोकरीवरून तात्काळ बडतर्फ केलं जातं आणि त्यांचे सगळे नोकरीनंतरचे रिटायरमेंट बेनिफिट्स असतात तेही थांबवले जातात, काढून घेतले जातात. अशी जर सामान्य माणसाच्या बाबतीत प्रक्रिया होऊ शकते तर मंत्र्यांच्या बाबतीत का नाही होऊ शकत? या बाबतीत संशोधन का नाही आपण करत? याबाबत पुढाकार आपण का नाही घेत? याबाबत मोदी सरकारला आपण का नाही सांगत? आता नुकतंच तुम्हाला माहिती आहे रणवीर अलाहाबादिया यांनी जी काही अश्लील कमेंट एका टॉक शोमध्ये केली त्याच्यावरही गदारोळ उठला. हा माणूस लगेच भूमिगत झाला. त्यांनी चंद्रचूड साहेबांच्या मुलाला लगेच आपला वकील म्हणून नेमलं आणि 2 दिवसात त्याची केस सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुद्धा आली. सुप्रीम कोर्टाने आता काही बंधनं घातली आहेत की पासपोर्ट तुम्ही जमा करा, परदेशात तुम्ही जाऊ शकत नाही, आमचे आदेश मिळेपर्यंत तुमचा जो शो आहे रणवीर अलाहाबादियाचा तो पुन्हा चालू करू शकत नाही वगैरे वगैरे. पण ह्या काही फार मोठ्या सजा नाही येतो आणि देवेंद्र साहेबांकडे सुद्धा याची तक्रार झाली होती तेव्हा ते म्हणाले मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो. आता सुप्रीम कोर्टात हा माणूस आधीच गेलेला आहे
आणि त्यांनी स्वतःची बाजू सेव्ह केली. म्हणजेच ज्याच्याकडे पैसा आहे, बळी तो कानपिळी, हा न्याय आहे हे आपल्याला याची जाणीव होते. आज या रणवीर अलाबादियाकडे पैसा भरपूर आहे, त्यामुळेच त्यांनी एवढा मोठा वकील अपॉइंट केला आणि लगेच सुप्रीम कोर्टापर्यंत. सामान्य माणसाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला किती विचार करायला लागतो, तो जाऊ पण शकत नाही अन्याय झाला तरी, कारण त्याच्याकडे पैशाचं बळ नसतं, त्याच्या ओळखी एवढ्या महान महान वकिलांशी नसतात आणि असल्या तरी त्यांची फी त्यांना परवडणारी नसते. आणि त्यामुळेच सामान्य माणूस पिचत राहतो. पण हे मोठे लोक मोठी पापं करून पैशाच्या जोरावर सगळ्या न्यायव्यवस्थेला सुद्धा झुकवू शकतात, तिकडे सुद्धा आपला प्रभाव पाडू शकतात. अशा वकिलांची नेमणूक करतात की जे अशी काही आर्ग्युमेंट्स करतात की ज्याच्यामुळे कोर्टाला विचार करावा असा वाटतो की आपण यांना शिक्षा कितपत द्यावी, किती कठोर द्यावी, का त्याने निर्दोष सोडावं. मग या न्यायसंहितेत सुद्धा बदल करणं, हे मॅटर एक्सपिडाईट करणं का नाही होत? ज्यांच्यावर आरोप आलेले आहेत भ्रष्टाचाराचे, बलात्काराचे किंवा आणखीन काही, त्या लोकांना निवडणूक लढण्यापासून वंचित करणारा कायदा यावा असं फडणवीस साहेबांना का नाही वाटत? मोदी साहेबांना का नाही वाटत? भारतीय जनता पक्षाला का नाही वाटत? हे जर आलं तरच राजकारण सुधारणार आहे. हो, नुसतं भारतीय जनता पक्ष येऊन राजकारण नाही सुधारणार. त्याच्याचबरोबर हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वसामान्यांच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने, त्याच्यात सुधारणा घडवणं आवश्यक आहे. नुसतं शिंदे साहेबांवर वचक ठेवणं किंवा अन्य आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद, याच्यावरही मुख्यमंत्री साहेब डावोसहून आल्यावर निर्णय घेणार होते. त्यांनी डावोसवरून स्टे फक्त दिला या दोन पालकमंत्र्यांना, पण अजूनही त्याच्यात तोडगा निघालेला नाही. याचं कारण काय की पालकमंत्रीपद ज्या पक्षाचं आमदार होईल, मंत्री होईल, तिथे भरपूर बक्कळ पैसा पक्षालाही मिळतो आणि त्या आमदारालाही मिळतो, हे आता स्पष्ट झाले. म्हणूनच त्याच्यासाठी एवढा वाद आहे. आता नाशिकमध्ये 2 वर्षांनी कुंभमेळा होणारे 15,000 कोटी रुपयांचं बजेट आहे आणि त्यामुळे तिथे गिरीश महाजनांची वर्णी लागलेली आहे आणि तेच पालकमंत्रीपद आपल्याला हवं असं इतरांनाही वाटत आहे, त्यांच्याच पक्षातल्या आणि इतर पक्षातल्या लोकांना, आणि त्यामुळे हा वाद आहे. रायगड जिल्हा सुद्धा खनिज समृद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तिकडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं असं शिंदे सेनेलाही वाटते आणि अजित पवारांनाही वाटतंय आणि त्यामुळेच तिथेही अजून पालकमंत्री नेमलेला नाहीये. मग हे असे प्रश्न भिजत घोंगडीत ठेवून नेमकं काय साध्य करायचंय सत्ताधारी पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना हे समजत नाहीये. आणि या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देवेंद्र साहेब हे कितीही केपेबल असले, चाणाक्ष असले, कर्तृत्ववान असले आणि ते स्वतः भ्रष्टाचारी नसले, बेदाग असले, तरी सुद्धा त्यांचं जे कारभार करायची पद्धत आहे ती सामान्यांना पटणारी नाही. सामान्य माणूस असाच विचार करणार की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी आमची मनोमन इच्छा होती, म्हणून भारतीय जनता पक्षाला आम्ही भरभरून मत दिलं आणि आता तुम्ही काय करताय? तुम्ही सुद्धा कणाडोळा करते या पक्षाकडे, या सगळ्या गोष्टींकडे, किंवा तुम्ही मुदतवाढ देताय, म्हणजे तारीख पे तारीख जसं न्यायालयात होतं तसंच यांच्या बाबतीत ते चाललेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र साहेबांनी याच्यात जातीने लक्ष घेऊन या न्यायव्यवस्थेतल्या ज्या त्रुटी आहेत, कायद्यातल्या ज्या त्रुटी आहेत, त्या संपवण्याच्या दृष्टीने एक पॅनल नेमावं आणि 6 महिन्यामध्ये त्याचा आढावा घेऊन त्याच्या शिफारशी या मोदी सरकारपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यातून चांगले कायदे करून आणावेत. आणि जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, गुन्हेगारांना आश्रय देण्याचे आरोप आहेत, आणखीन काही महान आरोप आहेत, अशा लोकांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावं आणि त्यांना निवडणूक लढवायला देऊच नाही, त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करावी. तरच हे राजकारण स्वच्छ होईल आणि सामान्य माणूस खऱ्या अर्थाने सुखी होईल. नुसत्या फ्री योजना देऊन, लाडकी बहीण योजना, फ्री फुकट अन्नधान्य योजना, वृद्धांना फुकट देवदर्शनाची सोय, महिलांना राखीव जागा, हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आहे न्याय व्यवस्थेत आणि न्याय प्रक्रियेत सुधारणा करणं, दोषींवर वेळेत कारवाई करणं आणि कोर्टाला सुद्धा त्यांनी बंधन दिलं पाहिजे की अशा प्रकारचे खटले हे तातडीने सुनावणीसाठी घ्यावे आणि त्याची एका ठराविक मुदतीत 2 किंवा 3 महिन्यामध्ये त्याचा निपटारा करावा. असे जर कायदे आले तरच हे त्या सरकारचं खरं यश आहे, नाहीतर बाकीच्या सरकारांमध्ये आणि या सरकारांमध्ये तसा काही फरक राहत नाही असं वाटतं. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.